अरे थांबा, Wait a minute. कारण हम्पीचा 2 दिवसाचा मस्त प्लॅन सांगतो. पहिल्या दिवसाच्या सकाळपर्यंत हम्पीमध्ये पोहोचा. स्वतःचे वाहन असेल तर उत्तमच, आणि नसेल तर हॉस्पिटलपर्यंत ट्रेन किंवा बसने या, जिथून हम्पी फक्त 10 किलोमीटर आहे. सगळ्यात आधी हॉटेलमध्ये चेक इन करा आणि फ्रेश व्हा. मी सजेस्ट करेल की तुम्ही हॉटेल हम्पीमधल्या कमलापूर एरियामध्ये बुक करा, कारण तिकडून बरीचशी प्लेसेस जवळ आहेत. आता पहिल्या दिवशी तुम्ही किष्किंधाला जा, जिथे अंजनाद्री पर्वत म्हणजे श्री हनुमानांचे जन्मस्थळ आहे. तसेच शबरी गुफा, पंपा सरोवर, बाली गुफा बघा, आणि संध्याकाळी 5च्या आसपास हेमकुटा हिल्सवर या, जिथे पायथ्याशी ससिवेकालू गणेश मंदिर आहे आणि हिल्स वरून सगळ्यात सुंदर सनसेट दिसतो. रात्री हम्पी मधले ऑथेंटिक साऊथ इंडियन जेवण करून आराम करा. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर बाहेर पडा आणि फर्स्ट हाफ मध्ये क्वीन्स बाथ, अंडरग्राउंड चेंबर, पुष्करणी, हजाराराम मंदिर, लोटस महल, एलिफंट स्टेबल आणि लक्ष्मी नरसिंहा मंदिर बघा. दुपारचे जेवण करून थोडी रिलॅक्स व्हा आणि सेकंड हाफ मध्ये विरूपाक्ष मंदिर, कडलेकालू गणेश मंदिर आणि विठ्ठल मंदिरला जा. विठ्ठल मंदिर मधले प्रसिद्ध दगडी रथ बघा आणि रात्रीचे जेवण करून तुमचा परतीचा प्रवास सुरू करा. हम्पी मध्ये राहण्यासाठी भरपूर हॉटेल्स मिळून जातात आणि तिथे फिरण्यासाठी तुम्ही सायकल, स्कूटर किंवा ऑटो रिक्षा भाड्याने घेऊ शकता. जायचे याचे पकडा 1000 रुपये. 2 दिवसाच्या जेवणाचे अंदाजे होतात 1000 रुपये. राहण्यासाठी 500 ते 800 रुपये मध्ये रूम मिळून जाईल आणि तिथे फिरण्यासाठी पकडा 500 रुपये. असा अंदाजे 3000च्या आसपास खर्च येईल. मी सगळ्या डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत, त्या एकदा चेक करा आणि व्हिडिओ सेव्ह करून पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.